तर तुम्ही म्हणत असाल, की तू आवरून-सावरून निघाली कुठं? तर आज आम्ही निघालो होतो नाशिकला आणि नाशिकला कशामुळं ते कारण तुम्हाला पुढे व्हिडिओ समजेल. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. जास्त ऊन असल्यामुळे ना तोंड-बिंड बांधून निघालो होतो. मोठी मम्मी आणि मी निघाले होते. मस्तपैकी मोठी बॅग भरून घेतली आणि आपले पप्पा आहे ना आपल्याला ना स्टँडवरती सोडायला येणार होते. मग गाडीवरती निघालो होतो आम्ही तिघं जण आणि जास्त ऊन असल्यामुळे ना मस्तपैकी ज्यूस पिलो थंडगार आणि ना इकडं स्टँडवरती आलो आपल्या संगमनेरच्या. तिथून पुढे ना आम्ही स्टँडवरती उतरलो आणि नाशिकची गाडी लागलेलीच होती. मग काय लगेच बसमध्ये बसून घेतलं. जास्त आहे ना गर्दी असल्यामुळे ना आम्हाला काही शेवटचं सीट भेटलं. मग काय बसचा मस्तपैकी आनंद घेत आम्ही ना सिन्नर बस स्टँडवर वरती आलो आणि तिथं थोड्या बस थांबल्यावरती ना तिथून आम्ही निघालो आणि नाशिकला येऊन पोहोचलो. म्हणजे CBSला येऊन पोहोचलो हो. आणि तुम्हाला माहितीच आहे आपण इतक्यात निघतोय आणि इतक्यात पोहोचतोय. मग तिथं थोड्या वेळ थांबल्यावर आपल्याला ना आपले गोरख भाऊ न्यायला आले होते. तिथून पुढे ना आम्ही ना हॉस्पिटलमध्ये आलो आणि ते कारण तुम्हाला आत्ता सांगते, की आम्ही नाशिकला कशामुळे आलो. तर आपली ताई ना आजारी होती म्हणून आलो होतो. तर हा आहे आपला अर्णव. याचं आणि माझं कसं आहे माहिती का, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तर मग दिवसभर आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो आणि संध्याकाळी निघालो, कारण की आपल्या ताईला डबा द्यायचा होता संध्याकाळी. तर हे मॉल बघून आहे माझे डोळेच फिरले, कारण की अख्ख्या गावाला आमच्या जेवढ्या लाईटिंग नसेल तेवढे एका मॉलला होते. मग नंतर आम्ही घरी आलो आणि यांना ना कुलूप वगैरे उघडलं. मग इकडे आल्या-आल्या याचं काय खेळायचं चालू झालं. म्हटलं, "चालू दे बाबा आता तुझं खेळायचं." मग नंतर आहे ना इकडे आपल्याला येऊन स्वयंपाक करायचा होता. मग ताईला डबा द्यायचा होता. मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला. मग नंतर आम्ही फिरायला निघालो. म्हटलं एक चक्कर मारून यावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की